माझा. ब्रेक नंतर माझा मिड डे मध्ये पुन्हा स्वागत. यानंतर दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊया वेगवान आढावा. मुंबई पोलीस दलामध्ये 600 पेक्षा अधिक अत्याधुनिक स्वरूपाच्या गाड्या दाखल. मुख्यमंत्री फडणवीसांनी अत्याधुनिक वाहनांना दाखवला हिरवा झेंडा. तर एकूण 1200 गाड्या पोलीस दलात येणार. मोटर परिवहन विभागाचे पोलीस उपायुक्त सचिन बडे यांची माहिती. नाशिकमध्ये आजपासून 4थं विश्व मराठी संमेलन. आजपासून पुढचे 4 दिवस विविध विषयांवर परिसंवाद, काव्यवाचन कार्यशाळा, अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन. 27 फेब्रुवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडणार औपचारिक उद्घाटन सोहळा. होळीनिमित्त धुळ्याच्या आदिवासी पट्ट्यामध्ये पारंपरिक भोंगऱ्या बाजाराची रंगत. पारंपरिक वेशभूषेमध्ये सजवलेल्या बैलगाड्यांमधून बाजारात हजेरी लावत आदिवासींचं नृत्य. अकोल्यामध्ये होळीपूर्वी अनोखा पुढाकार. विद्यार्थ्यांनी भाज्या, फुलं आणि पानांपासून तयार केले नैसर्गिक रंग. केमिकलयुक्त रंगांमुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी घेतला पुढाकार. कृषी विज्ञान केंद्रानं केलं होतं उपक्रमाचं आयोजन. उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील बरसानामध्ये जगप्रसिद्ध लठमार होली मोठ्या उत्साहात साजरी. ऐतिहासिक आणि रोमांचक होळी पाहण्यासाठी देशविदेशातील लाखो भाविक दाखल. यावर्षी अंदाजे 20 लाख भाविक बरसानामध्ये येण्याची शक्यता. ताडदेव, नागपाडा आणि मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण. या पुलामुळे दक्षिण मुंबईतील पूर्व पश्चिम प्रवास अधिक सुलभ होणार. बेसासीस रोड, ग्रँट रोड, पठ्ठे बापूराव मार्ग आणि महालक्ष्मी परिसरातील वाहतूक कोंडी कमी होणार. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीकाठावर सुशोभीकरण. यामध्ये 400 वर्षांपूर्वीचा दगडी घाट तोडून नव्यानं बांधणार असल्याचा स्थानिक पुरोहित संघाचा आरोप. जुन्या दगडी पायऱ्या तशाच ठेवून नवीन कामं करण्याची मागणी. राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ. जुलै 2025 पासून लाभ. पाडव्याला मिळणार थकबाकी. राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची विधान परिषदेत माहिती. आणि यानंतर एक महत्त्वाची अपडेट.